मित्रांनो, आपण पोहोचलो नागपूरच्या या रविभवन परिसरामध्ये आणि इथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाच्या वतीने आज इथे पक्ष प्रवेश आणि कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे आणि महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेण्यात आले आहे। आपल्याकडे सलील भाऊ सुद्धा जुळलेले आहे। काय सांगणार सर, आपला परिचय सांगा, काय सांगा? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची ही जी बैठक करण्यात आली आहे, या आजच्या नागपूर तालुका ग्रामीणच्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, सगळ्यांचे नेते अनिल बाबू देशमुख हे सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर माजी मंत्री रमेश भंग साहेब सुद्धा उपस्थित होते। मी जिल्हाध्यक्ष सलील देशमुख असो, ग्रामीण महिलाचे जिल्हाध्यक्ष वैशालीताई टाराटोले असो, ग्रामीणचे युवकचे अध्यक्ष दिनेशजी साळवे असो व शैलेंद्रजी तिवारी जे युवकांचे कोऑर्डिनेटर आहेत विदर्भाचे, इतर पदाधिकारी कार्यकर्ते सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते। याच्यामध्ये केवळ नागपूर तालुक्याची ही बैठक आहे। याच्यामध्ये आपले पदाधिकारी कार्यकर्ते याच्यामध्ये उपस्थित आहे। हा कुठल्याही पद्धतीचं शक्ती प्रदर्शन नाही, नाहीतर आम्ही इतकेच लोक, हजारोच्या संख्येने लोक आणू शकतो, पण हे केवळ सिलेक्टिव्ह कार्यकर्ते पदाधिकारी आहे आणि यांच्या माध्यमातून आपल्या माहिती आहे नागपूर तालुका ग्रामीण मध्ये येणाऱ्या दिवसामध्ये घालणारी जी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, याच्या रजिस्ट्रेशन साठी बैठक घेण्यात आली आहे। मागील काळामध्ये आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये फिरलो, पण आपल्या नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये सुद्धा ही बैठक घेण्यात आली। नागपूर तालुका ग्रामीण हे पूर्ण नागपूरच्या अवतीभोवती आहे। काही विधानसभा क्षेत्र हे कामठीमध्ये आहे, काही विधानसभा क्षेत्र हे हिंगण्यामध्ये आहे, काही विधानसभा क्षेत्र हे 13-14 गावं काटोलमध्ये आहे। अशा 3 विधानसभा क्षेत्रामध्ये व्यापले नागपूर तालुका आहे। तर या नागपूर तालुक्याचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विनंती करून ही बैठक रवी भवनला ठेवण्यात आली आणि त्यांना सुद्धा ही विनंती व सूचना करण्यात आली की आपल्याला जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करायचं आहे। मागील काळामध्ये आमच्या मदतीने आमचा खारीचा वाटा का असोना, उबाठाचा पण त्याच्यामध्ये वाटा होता, या सगळ्यांच्या वतीनं अभिजित वंजारी हे निवडून आले होते। तसंच शिक्षक मध्ये अडबाले सर पण निवडून आले होते आणि आम्ही सगळ्यांनी मेहनत करून सुद्धा भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं ठरवलं होतं, म्हणून खासदार सुद्धा रामटेकचा त्या ठिकाणी आमचं पण त्याच्यामध्ये परिश्रम आहे। त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली आणि कुठंतरी रजिस्ट्रेशन आपलं वाढवावं, कुठंतरी नोंदणी वाढवावी आणि येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, म्हणजे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, याला कशा पद्धतीने ताकद द्यायची, आपण ताकद तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपल्याकडे जास्तीत जास्त नोंदणी आहे। सलील भाऊ, ज्याप्रमाणे ठिकठिकाणी युवा वर्ग आंदोलन करत आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, नीट सारखा पेपरचा पुढचा होता आणि ठिकठिकाणी आता नवीनच प्रकरण आले आहे की शाळा दुरुस्ती हा एक मोठा विषय चालू आहे आणि युवा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणे, तुमच्या पक्षामध्ये युवा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जुळण्यासाठी तुम्ही काय करणार? एकूण आपण पाहाल तर कुठलाही राजकीय पक्ष एका विचारधारेने चालत असतो, एक थॉट प्रोसेसने चालत असतो आणि एकूण भारतीय जनता पक्षाचा विचारधारा अशी दिसते की लोकांना शिक्षण पाहिजे तसं दिलं नाही पाहिजे। त्या ठिकाणी शाळा, जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहे ते टप्प्याटप्प्याने बंद करायचे, टप्प्याटप्प्याने युवकांचे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद करायचे, जे दुसरे शिक्षण संस्था आहेत त्यांना त्या ठिकाणी अडचणीत बुचकळ्यात टाकायचं आणि एकूण शिक्षण संस्था हे विशिष्ट लोकांपर्यंतच मर्यादित ठेवायची, हे यांची विचारधारा असल्या कारणाने, भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्या कारणाने ते हळूहळू त्या दिशेने चाललंय। पण ही विचारधारा कुठेतरी आता लोकांना लक्षात येऊन राहिली, कुठेतरी लोकांच्या हे लक्षात येऊन राहिलंय की जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा हे बंद करण्यात येऊन राहिले। मुद्दामून शिष्यवृत्ती जी होती, मग ते ओबीसी, एससी, एनटी, व्हीजेएनटी, ओपनची शिष्यवृत्ती होती, यांची सुद्धा टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती कालांतराने बंद करण्याचा किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून राहिलो। अशा पद्धतीच्या विचारधारेने हे सरकार चालू आहे, हे लोकांना आता ज्ञात झालं। कुठे ना कुठे शरद पवार गटाला मजबूती करण्यासाठी ते आढावा बैठक घेण्यात आली आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये महिला मोठ्या संख्येने आले होते। मान्यवर मॅडम सुद्धा जुळलेले आहे आणि त्या सुद्धा आज इथे हा कार्यक्रम त्यांनी शिकत केली होती आणि मोठ्या संख्येने जनतेला या पक्षाला जोडून एक मोठा आपण संघर्षाला वाटचाल करूया असं तो सांगण्यात येत आहे। काय सांगणार मॅडम आपल्या पक्षात, सांगा काय सांगणार? नमस्कार,
मी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर वैशाली टालाटुले आहे आणि आज ही पदाधिकारी ग्रामीण पदाधिकाऱ्यांची निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक होती. मान्य अनिल बाबू देशमुख साहेब, मान्य रमेशचंद्र बंग साहेब, आमचे नवीन जिल्हाध्यक्ष मान्य सलीलदादा देशमुख साहेब आणि सर्व निवडक पदाधिकारी मोठ्या उत्साहाने आज उपस्थित होते. खरं म्हणजे जे प्रश्न आजच्या युवा वर्गाला भेडसावत आहेत की शिक्षणाचा जो बाजार झालेला आहे आजच्या सरकारमध्ये, याला वाचा फोडण्याचं काम जंतर मंतरवर झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा प्रतिक्रिया आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आल्या आणि आता जे पदवीधर मतदारसंघ हे निवडणूक येऊ घातलेली आहे, या निवडणुकीमध्ये जो उत्साह दिसला की ग्रामीण भागातल्या गरीब मुलांच्या शाळा बंद करण्याचं जे षडयंत्र रचलं जात होतं ते या जंतर मंतरच्या माध्यमातून आणि सर्व आंदोलनांच्या माध्यमांमधून हे एक नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जनता पुन्हा उघड्या डोळ्यांनी आत्ताचा अत्याचार पाहिल्यानंतर योग्य उमेदवाराला आणि आमच्या उमेदवारालाच निवडून देईल अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. हे होतं मंडळ मॅडम. आणि समोरच्या पदवीधर मतदार आहे त्याकरिता योग्य व्यक्तीची निवड झाली पाहिजे याकरिता सुद्धा त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे आणि या बैठकमध्ये कारगर विषय घेऊन इथे महत्वपूर्ण बैठक सफल झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच. नमस्कार, मी रोशन रमेशराव खाडे, ग्रामपंचायत बोरगाव उपसरपंच तसेच युवक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक तालुकाध्यक्ष म्हणून मी जिल्हाध्यक्ष सन्मान्य सलीला देशमुख उपस्थित सर्व मंच व इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये साधारणतः 5 वर्ष झाले मी काम करत आहे आणि आज ही नागपूर ग्रामीण तालुक्याची बैठक असल्यामुळे मी इथे फक्त नागपूर तालुक्याबद्दलच बोलणार आहे.